हॅलो गाईज अँड गुड आफ्टरनून. आता वाजले आहेत 3:30. ॲक्च्युली आम्ही आलो किती वाजता आलो डी आपण रूमवर 12 वाजता वगैरे आलो आम्ही रूमवर. तो आता आमचा प्लॅन असा बनतो आहे, आता 3:30 वाजलेत, आम्ही आता निघू आणि बघू आता काहीतरी खायचं जेवायचं वगैरे किंवा लाईटच जेवू, कारण सकाळचा नाश्ताच एवढा हेवी झाला आहे आमचा, तो अजून जिरला नाही. तर लाईट काहीतरी खाऊ आम्ही दुपारी आणि म्हणजे लंचसाठी, आणि आम्ही आता निघू डायरेक्ट टू महाकाल मंदिर. मस्तपैकी छान छान दर्शन करू तिकडे आणि तुम्हालाही आम्ही चांगलं दाखवू. तो रेडी झालो आहे आम्ही. आता वाजले आहेत 4:30 आणि ओजू पण रेडी झाला. ओजू चलो, ओजूच्या वॉच गाडीत आहे. तर आता आम्ही जेवण खाऊन निघालो आहे. आता वाजले 5:30. तर 1 तास झाला आम्हाला एवढं सगळं करून. तर खाल्लं जास्त काही नाही आम्ही खाल्लं, फक्त पनीर टिक्का मागवला आणि दाल खिचडी खाल्ली. आत्ताचं शेड्यूल आम्हाला प्लॅन असा सांगितलं दादानी की आता आम्हाला तो हरसिद्धी माताच्या इथे सोडणार, नाही सॉरी रामघाटच्या इथे सोडणार. रामघाटचं दर्शन घेणार. रामघाटची आरती 6 वाजता असते, ती अटेंड करणार रामघाटची आरती. मग तिथून आम्ही जाणार हरसिद्धी माता मंदिराकडे. हरसिद्धी माता मंदिराचं दर्शन घेणार. तिकडे 7:30ची आरती तिची अटेंड करणार, ती पण बघण्यालायक असे म्हणतात. मग तिथून आम्ही जाणार महाकालचं दर्शन घ्यायला. महाकालचं दर्शन वगैरे घेणार. मग तिथून महाकाल लोक आहे ते फिरणार आणि मग आम्ही वापस रिटर्न येणार आमच्या हॉटेलला. सो इथे 2028ला उज्जैनमध्ये यावेळी कुंभमेळा आयोजित करणार आहेत 2028ला. त्यामुळे इथे सगळ्या रस्त्यांची कामं चालू आहे. मित्रांनो, आता आलो आहे आम्ही रामघाटला. हे आहे रामघाट. ही शिप्रा नदीच आहे. तिथून तिथे रामघाट केलं आहे आणि ती जी गर्दी दिसते तिथे होणार आहे आरती रामघाटची. आता 6:15 झाले आहेत आणि आता इथे शिप्रा आरती चालू होणार आहे. हा एरिया जरा व्यवस्थित आहे, मंदिराच्या जवळचा एकदम. तर आम्ही म्हटलं हा पूर्ण असं मंदिराचा परिसर आहे, तर म्हटलं आम्ही इथे चांगले आपल्याला लोकेशन भेटलं आहे, तर आम्ही इथे बसून आम्ही आरतीचा अनुभव घेणार आहे. झाली रामघाटची आरती. मग हरसिद्धी माताकडे आता आम्ही चाललो आहे. मग त्याचं दर्शन घेऊ आणि त्याची आरती घेऊ. जय मा हरसिद्धी. ध्यान दें, जिनके दर्शन हो चुके वे बाहर गए. मित्रांनो, आता वाजले आहे 7. आमची झाली हरसिद्धी माताची जी पण दर्शन. हा काय पोरगा हातालाच येईना, मम्मा पाहिजे त्याला. तर हरसिद्धी मातेचं दर्शन पण झालं. आता आरती थोड्या वेळाने आहे, म्हणून आम्ही लोक म्हटलं की आता आपण जाऊया पुढे महाकालांचं दर्शन घ्यायला. कारण इथे पण जर वेळ गेला तर मग पुढे आपल्याला महाकालच्या दर्शनासाठी पण वेळ लागेल. तो आता व्यवस्थित आतापर्यंत सगळं झालं आहे. आता मेन दर्शन राहिलं आहे.
हा डी आता सगळ्यात मेन दर्शन जेच्यासाठी आलो आहे आता ते दर्शन आमचं आता आम्ही करायला जाणार आहे. आता आम्ही गेट नंबर 4च्या इथे उभे आहोत. VIP शीघ्र दर्शन काउंटर 250 प्रति व्यक्ती. तो 250 रुपीज पर पर्सन आहे. पण आता ते लोकांनी खिडक्या बंद केल्या आहेत, विंडोज बंद आहेत बिकॉज 7:15ची संध्या आरती आता चालू आहे आतमध्ये आणि ती 7:30 वाजता संपणार आणि मग ती 7:30 वाजता हे लोक तिकीट काउंटर ओपन करून मग आपल्याला तिकीट देणार. त्याला वरच ठेवलं कारण दगडं वगैरे आहेत ना खाली, स्वतःला त्रास वगैरे होईल म्हणून लागले तर. पण त्याची काय मस्ती संपत नाही आमची. ते बघ किती मस्ती करतो. आपल्याला पास भेटला आहे. 7:30 वाजले आहेत आणि आपण पहिल्याच लाईनीत उभे होतो असल्यामुळे आपल्याला लगेच तिकीट भेटली आणि आम्ही पुढे निघालो आहे. आता हे बघा इथून एंट्री आहे मित्रांनो. हे एंट्री झाली आमची शीघ्र दर्शनाकडे आणि हॉल बघा अख्खा खाली आहे, पूर्ण खाली आहे. अरे आलो टी मंदिरात. हे बघ तो पाया पडतोय माणूस समोर. आम्ही आलो. आमचं झालं दर्शन आणि आता गर्दी बघा. आम्ही आलो तेव्हा कोणही नव्हतं, एकदम खाली. आमचं एवढं सुंदर दर्शन झालं गर्दी बिना गर्दीचं आणि आता गर्दी वाढली आहे. खूप छान गर्दी ही आता वाढली. आम्ही VIPचा पास काढल्यामुळे आम्ही लगेच आत घुसलो आणि मग लगेच जे नॉर्मल दर्शनावाली लाईन होती त्यांना पण नंतर सोडलंय मला वाटतं. आता 15-20 मिनिटापूर्वी इथे काही गर्दी नव्हती आणि आत्ता गर्दी झाली. छान छान छान. खुश, खूप खुश. आणि आमचा बाबू काय नेमका झोपला एवढा ह्याच्यामध्ये काय कळलंच नाही. तर ठीक आहे चला, देवाच्या कृपेने ते एवढ्या लहान वयामध्ये दर्शन झालं. व्हेरी गुड. चलो तर आता आम्ही निघतो महाकाल लोकमध्ये, तिथे फिरतो वगैरे आणि मग तिथून आपण जाऊ घरी. आता वाजले आहेत 7:15. तर मित्रांनो आम्ही आता या महालोकमध्ये आलेलो, महाकाल लोक. तर आता अनफॉर्च्युनेटली इथे वॉटर शो जो होता तो बंद झाला आहे आणि लेझर शो जो होता तो 7:30 आणि 8:30 दोन वेळा असतो. तर आता 8:45 झाले आहेत तर आम्ही तो मिस केला ॲक्च्युली. तर आम्ही बराच वेळ आम्ही गाभाऱ्यात बसलो होतो मंदिराचा. सो आम्ही तो मिस केल्यामुळे ठीक आहे, नो प्रॉब्लेम. बट हा ऑल इन ऑल महाकाल लोक असा आहे, सगळीकडे असे स्टॅच्यूज वगैरे बनलेले आहेत देवाचे, आपले शिवजींचे. खूप छान असे वेगवेगळे आकृती. सो आता चला आम्ही निघतो इथून आणि जातो आता आपल्या रिक्षावाल्याला भेटू. तर इथे आलो आहे आम्ही बडा गणपतीकडे. थोड्या मोठ्या जय बाप्पा आहे. गणपती बाप्पा मोरया. हो मोठा आहे. आम्ही इथे आलो आहे श्री गंगा हॉटेलला. तर इथे आम्ही जेवू पण आणि इथेच नमकीन आणि स्वीट्स वगैरे सगळं घेणार आहे. ॲक्च्युली हे उज्जैनचं मला वाटतं प्रशांत कॉर्नर आहे. इथे सगळं आहे प्लस पण इथे मागे राहायची व्यवस्था पण आहे, म्हणजे हॉटेल पण आहे राहण्याचं आणि खूप पॉश हॉटेल आहे. ॲक्च्युली हे मला वाटतं थोडं 5 स्टार टाईपचं हॉटेल आहे. ॲक्च्युली आम्ही मुंबईला आता 3 दिवसानंतर जाणार आहे, सॅटर्डेला रात्री. सो आम्ही त्या हिशोबाने मागितलं कुठलं मिठाई आहे. उज्जैनची स्पेशल मिठाई
सो उज्जैनची स्पेशल मिठाई म्हणून आम्हाला हे दिलं आहे. क्या इसका नाम है? काजू सोहन म्हणून आहे. टेस्ट सोनपापडीसारखं आहे, पण मेल्टिंग, तोंडामध्ये मेल्ट होतं आहे लिटरली. एवढं सुंदर टेस्ट आहे. तर इथे आलात उज्जैनला तर उज्जैनची ही काजू सोहन करून घ्या मिठाई. ही खूप फेमस आहे. आणि प्लस रतलाम शेव, उज्जैनी शेव आणि हे उज्जैनी मिक्सचर आपलं हे चिवडा. तर ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या स्पेशल उज्जैनच्या. ओके, तो गाईज आता आम्ही नमकीन घेतले आम्ही बरेचसे आणि आता हॉटेलमध्ये जेवायला आलो आहे. या साहेबांना आम्ही बोलून दिला तर तो वेडा झाला नुसता बरोबर. तो आता आम्ही खातो काहीतरी चांगल्यापैकी. आता वाजले आहेत 22:39 म्हणजे 10:40. सो आता जेवू वगैरे व्यवस्थित आणि सीधा आता रूमवर पळतो आणि झोपू जाऊया, कारण सकाळी लवकर उठून आम्हाला निघायचं आहे टू शिर्डी.